युद्धाचा फटका आता गॅस सिलेंडर आणि तेलाच्या किमतीनंतर आता वडापावच्या किमतीवर देखील बसलेला आहे। आपण सध्या ठाण्यातील अशाच वडापाव सेंटरवरती आहोत। त्या ठिकाणी आता वडापाव असेल, समोसा पाव असेल या भजी पाव असेल, अशा अनेक गोष्टीवरती पडताना आपल्याला पाहायला मिळतंय। पाहायला गेलं तर गॅस सिलेंडरचे दर वाढलेले आहेत, त्यासोबत तेलाचे आणि बेसनाचे देखील दर वाढलेले। त्यामुळे पाहायला गेलं तर वडापाव ज्या ठिकाणी सेंटरवरती विकला जात होता तो 20 रुपयाऐवजी आता 25 रुपयाला विकला जात आहे। त्याचबरोबर समोसा असेल, कांदा भजी असेल या बटाटा भजी यामध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर या ठिकाणी ग्राहकांना आता या वडापाव या भजीपाव वाढल्यामुळे कुठेतरी नाराजी देखील व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र युद्धाचा फटका हा अनेक व्यावसायिक जे हॉटेल आहेत त्यांना देखील गॅस सिलेंडरचा फटका बसलेला आहे आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणी तेलाचे भाव देखील वाढलेले आहेत। त्यासोबतच त्यामुळे वडापावचे देखील भाव वाढवण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता सर्वसामान्यांना परवडणारा जो वडापाव होता तो आता मागल्यामुळे ठाणेकरांमध्ये नाराजी देखील दिसून येत आहे। मात्र पाहायला गेलं तर अनेक दिवसापासून या ठिकाणी अनेक कामगार जे आहेत ते काम करत असतात, त्यांच्या देखील पगारामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात फटका बसणार होता। मात्र असे असताना मालकांनी देखील आता वडापावचे भाव जे ते वाढवण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता सर्वसामान्यांना परवडणारा वडापाव असेल, भजीपाव असेल तो आता ठाण्यामध्ये वाढताना आपल्याला महागाई वाढताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे युद्ध असं सुरू राहिलं तर नक्कीच कुठेतरी अनेकांना याचा फटका देखील बसणार आहे। पाहायला गेलं तर ज्यासाठी वडापाव बनवला जातो आणि त्यासाठी आता ते बेसन जे आहे, पीठ जे आहे ते देखील त्याच्या देखील किमती आहे ते वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे नक्कीच याचा फटका जो आहे तो व्यावसायिकांना देखील बसलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात अनेक ठिकाणी अनेक वस्तूंवरती देखील महागाईचं संक्रांत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। युद्धाचा परिणाम ठाण्यातील गॅस सिलेंडर असेल, तेलाच्या किमती असेल या बेसनच्या किमतीवरती देखील दिसून येत आहे। त्यामुळे वडापाव सेंटरवरती ज्या ठिकाणी वडापाव जो 20 रुपयाचा होता तो आता 5 रुपयांनी वाढलेला आहे। त्यासोबत भजीपाव असेल या कांदा भजी या ठिकाणी देखील वाढ करण्यात आलेली आहे। पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात युद्धजन्य परिस्थिती मुळे अनेक ठिकाणी याचा परिणाम आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे वडापाव सेंटरवर देखील बसलेला आहे। गेल्या काही दिवसापासून गॅसचे सिलेंडरचे दर वाढल्यामुळे या ठिकाणी वडापावचे देखील दर वाढलेले आहेत। त्यामुळे हे नवीन रेट कार्ड जे आहेत वडापावचे समोसा पाव तसेच कांदा भजी असेल, बटाटा भजी यांच्यामध्ये दर वाढवण्यात आले। 20 रुपयाच्या त्या ठिकाणी आता 5 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। पाहायला गेलं तर यामुळे ठाणेकरांमध्ये देखील नाराजीचा सूर आपल्याला दिसून येतोय आणि या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल काका, 20 रुपयाचा वडापाव जो आहे तो 5 रुपयांनी वाढवण्यात आलेला आहे। कशा प्रकारच्या किमती जे आहेत ते या ठिकाणी वाढल्यामुळे तेलाचा वाढलेला आहे, सगळ्याचा भाव वाढलेला म्हणून 5 रुपये वडापाव कोणत्या किमती वाढवण्यात आलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला भाजी पाव, वडापाव, समोसा पाव ते किमती वाढवले। कारण काय त्या किमती मागे वाढवण्यात कोणकोणते असे किमती वाढल्यामुळे तुम्हाला यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे? बेसनचा वाढला आहे, तेलाचा वाढलेला आहे, सगळ्या गोष्टीचा वाढलेला आहे। गॅस सध्या कितीला आहे आणि तो किती रुपयाला वाढवण्यात आलेला आहे? तर 5 रुपये वाढलेला आहे वडापाव। गॅस गॅसचं तर एवढं माहित नाही, गॅस आम्हाला शेडचं। नक्कीच पाहायला गेलं तर गॅसच्या ज्या किमती आहेत ते वाढवण्यात आलेल्या आहेत आणि त्यासोबतच या वडापाव, भजीपाव आणि कांदा भजीमध्ये हे दर वाढवण्यात आलेले आहेत। त्यामुळे नवीन आता दर वाढवल्यामुळे ग्राहकांमध्ये देखील आता नाराजी दिसून येणार आहे। मात्र याच ठिकाणी पाहायला गेलं तर अनेक गिराईक या ठिकाणी येत असतात आणि याच ठिकाणी वडापाव ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी आता दर वाढायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे नक्कीच याचा फटका जो आहे तो या ठिकाणी ग्राहकांना देखील बसणार आहे। पाहायला गेलं तर गॅसचे दर वाढल्यामुळे आणि दुसरीकडे व्यावसायिक हॉटेलांना गॅस देखील मिळत नसल्यामुळे मोठी नाराजी देखील हॉटेल व्यावसायिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे अनेक हॉटेल्स देखील बंद पडलेले आहेत। त्यामुळे याचा फटका जो आहे तो या ठिकाणी ग्राहकांना देखील बसलेला आहे। पाहायला गेलं तर काही ठिकाणी पावाच्या बेकरी जे आहेत ते देखील बंद पाडण्यात आलेले आहेत। त्याचं कारण म्हणजे गॅस नसल्या कारणास्तव ज्या भट्टी ज्या आहेत त्या ठिकाणी पावाच्या त्या ठिकाणी देखील त्याचा फटका या ठिकाणी बसलेला आहे। पाहायला गेलं तर अनेक
गोष्टींवरती याचा परिणाम आपल्याला जाणवतोय. मात्र असे असताना आता सर्वसामान्यांना परवडणारा जो वडापाव आहे तो देखील महाग झालेला आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर या किमती जे आहे ते कमी कराव्या अशी देखील अनेकांची मागणी आहे. मात्र सध्या पाहायला गेलं तर युद्धामुळे याचा फटका जो आहे तो गॅस सिलेंडर असेल, त्यासोबतच तेलाच्या किमती जे असतील, त्यासोबत बेसन जे आहे त्याच्यावरती देखील बसलेला आहे. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आता अनेक वस्तूंवरती देखील दरवाढ होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते. कॅमेरामॅन अर्थर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.